माझं लाईफ आत्ता माझ्या कामाशी इतकं शिवलं गेलेलं आहे, मग मला असं वाटतं लग्न नावाची ब्याद आपण आपल्या आयुष्यामध्ये कशाला आणून बसवायची आणि बसवू कुठे. म्हणजे हल्ली मुलं मुली जो शब्द वापरतात की मला ना असं छान वाईबिन नाही होता येते किंवा मला ना तो व्यक्ती क्लिक नाही होते. मुलांना हे जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात ते मुद्दे आईबाबांच्या काळामध्ये लग्नाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे नव्हतेच. त्यामुळे त्यांना वाटते हे काय तुझं नवीनच. मला वाटतं अपेक्षा मुलामुलींच्या असू देत नाही तर अपेक्षा पालकांच्या असू देत, कुठेतरी प्रत्येक प्रोफाईल वाईज किंवा प्रत्येक स्थळावाईज प्रपोजल वाईज आपल्याला गोल्डन मीनवर येता आलं पाहिजे. प्रेम आणि लाँग टर्म कंपॅनियनशिप ह्या गोष्टी एक्झॅक्टली सेम नाही आहेत. की कधी कधी साडी किती रुपयाची घेतली, किती मोठं मंगळसूत्र चूज केलं, अशा पद्धतीने लग्न होण्याच्या प्रोसेसमध्ये फॅमिलीजमध्ये लोक खूप हर्ट होतात. कधी कधी वेळ प्रसंगी ते लग्नानंतर सुद्धा 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी 9 महिन्यांनी 12 महिन्यांनी बोलून दाखवले जातात. 10-12 तास काम सगळ्यांना करावं लागतं आणि हाय स्ट्रेस जॉब्स आहेत. त्यामुळे जे काम आधी बाई करायची ते आता बाई आणि पुरुष दोघांनाही करावं लागतं. जे काम आधी पुरुष करायचं ते बाई अनेक वर्षांपूर्वी करायला लागलेलीच आहे. सो आय थिंक ऑल इन वन इज फॅन्टसी. यानंतर पत्रिका बघणं, पत्रिकेत किती गुण जमत आहेत त्याच्यावरनं डिसिजन घेणं हे आजच्या काळात किती योग्य आहे. पण आयडियली जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज प्रोसेसमध्ये उतरता तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर किती वेळा भेटलं पाहिजे, कारण पहिल्या भेटीमध्ये मला सगळंच कळेल त्या व्यक्तीबरोबर याची गॅरंटी नसते. सो मी अजून किती भेटी साधारण एक्सपेक्ट केल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये नक्की काय काय गोष्टी क्लिअर करून घेतल्या पाहिजे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा काही भेटींचा नंबर आयडियल फिक्स नसतो, पण त्याच्यात कन्सिडर करण्याचे मल्टिपल फॅक्टर्स. सो मला असं वाटतं मगाशी आपण जे बोललो की माझं आत्ताचं लाईफ, माझा वोकेशनल जर्नी, एव्हरीडे लाईफचा जर्नी, माझं सोशलायझेशन, माझ्या घरात सेलिब्रेट होणारे सण समारंभ, प्रेफरन्सेस, मज्जा करण्याच्या माझ्या व्याख्या, हे सगळं बोलून व्हायला साधारण एक 3-4 भेटी मोर दॅन सफिशियंट होतात. हां, सो साधारण 3-4 भेटींमध्ये या व्यक्तीला मी रिस्पेक्ट करू शकते का, या व्यक्तीबरोबर मी एक टीमवर्क इमॅजिन करू शकते का, ही व्यक्ती एक चांगला माणूस किंवा चांगली व्यक्ती आहे, हा कॉन्फिडन्स मला त्या व्यक्तीबद्दल आला आहे का, याची साधारण जाणीव होते. मग त्यानंतर असं युजली रेकमेंडेड असतं की यू शूड ऑल्सो मीट फॅमिली. म्हणजे बोथ द फॅमिलीज ऑल्सो वन्स ऑर ट्वाईस शूड मीट इच अदर. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळं जर पॉझिटिव्ह असेल तर बिफोर सेईंग येस आपण असं नेहमीच रेकमेंड करतो की त्या मुलांनी आणि मुलींनी अजून एकदा भेटावं. कारण कधी कधी आपल्याला व्यक्ती म्हणून सगळ्या गोष्टी आवडत आहेत एकमेकांच्या, पण मला लग्न कसं होताना हवं आहे, किंवा खूपदा हल्ली मुलं मुली म्हणतात की आपण अगदी एक इंटिमेट लग्न करूयात काही लोकांचंच आणि मग उरलेल्या पैशातनं आपण काहीतरी चांगली इन्व्हेस्टमेंट करूयात किंवा एक फक्त छोटंसं रिसेप्शन ठेवूयात, असं काहीतरी करूयात, जवळच्या लोकांना बोलवूयात. तर मग त्या बाबतीमधली आपली मतं कशी आहेत. आणि लग्न होईपर्यंतच्या जर्नीमध्ये आपापल्या फॅमिलीशी आपण कम्युनिकेट कसं करणार आहोत याही बाबतीमध्ये त्या भेटीत मुलामुलींनी एकमेकांशी बोलावं. हेही आम्ही बघितलं की ठरलेली लग्न ही कधी कधी साडी किती रुपयाची घेतली, किती मोठं मंगळसूत्र चूज केलं, काही खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनीच निर्णय घेऊन मोकळे झाले, अशा पद्धतीने लग्न होण्याच्या प्रोसेसमध्ये फॅमिलीजमध्ये लोक खूप हर्ट होतात आणि त्यातनं समज आणि गैरसमज होतात. आणि कधी कधी वेळ प्रसंगी ते लग्नानंतर सुद्धा 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी 9 महिन्यांनी 12 महिन्यांनी बोलून दाखवले जातात की लग्नाच्या वेळेस असं झालं होतं, असं झालं होतं, असं झालं होतं. सो असे हर्ट पॉईंट्स कशाला क्रिएट करायचे. टू फॅमिलीज आर युनायटिंग टुगेदर. तर आपल्या सगळ्यांचा एकमेकांची जो संवाद असणार आहे तो इधर आपण डायरेक्ट ठेवूया, नाही तर आपण तो मी माझ्या आईबाबांशी बोलीन, आपल्या दोघांचं बोलणं झालं की तू तुझ्या आईबाबांशी बोल, कधीतरी आपण दोघं तुझ्या आईबाबांशी बोलू, कधीतरी आपण दोघं माझ्या आईबाबांशी बोलू, इतका सुटसुटीत आणि क्लिअर ठेवावा. म्हणजे क्लिअर कम्युनिकेशन असेल तर हे सगळे अननेसेसरी होणारे प्रॉब्लेम्स टाळता येऊ शकतात. ॲब्सोल्युटली. ओके. पुढे जाताना मला असं विचारायला आवडेल की काही जण ही प्रोसेस सुरू झाली की असं म्हणतात आय एम नॉट रेडी येट,
की मी अजून तयारच नाही आहे या प्रोसेससाठी. सो हे खरंच रेडीनेसचं कारण असतं का अजून काही वेगळं कारण असू शकतं? मला असं वाटतं रेडीनेस हा लग्न आणि कंपॅनियनशिपमधला एक खूप मोठा मुद्दा आहे. मगाशी मी जे तुला म्हणलं की मी ॲडल्टिंगसाठी तयार आहे का, तर कदाचित तो रेडीनेस त्याचा नाही आहे माझ्याकडे आत्ता. नसण्याचं कारण असं पण असू शकतं की इदर मी माझ्या आत्ताच्या लाईफमध्ये ओव्हर कम्फर्टेबल आहे. म्हणजे ना मला लोनली वाटतंय, ना मला कंपॅनियनची गरज वाटते. सगळे म्हणतायत म्हणून कदाचित लग्नासाठी मी लोकांशी बोलतेय किंवा बोलतोय, पण खरं मला अशी काही गरज वाटत नाही आहे. सो माझं लाईफ आत्ता खूप छान चाललं आहे. पगार मस्त मिळतोय, सेविंग खूप भारी होतं आहे, कारण घरात काहीही द्यावं लागत नाही आहे आत्ता, कारण गरज नाही आहे त्याची. मित्रमैत्रिणींबरोबर मस्त टाईमपास होतो आहे. दर 2-3 महिन्यातनं एखादी छान ट्रिप होती आहे. हॉबीसाठी वेळ मिळतो आहे, फिटनेससाठी वेळ मिळतो आहे, शेअर्समध्ये लक्ष घालायला वेळ मिळतो आहे. हे सगळं करायला माझ्याकडे आत्ता वेळ आहे. मग कुठे याच्यामध्ये बदल करा? सो रेडीनेस नसतो. म्हणजे कधी कधी काय होतं की आत्ताच्या लाईफमध्ये मला ओव्हर कम्फर्ट आलं आहे. आई बाबा म्हणतायत म्हणून आपण करूयात लग्न, पण हे सगळं खूप छान आहे. ओके. अशा वेळेस सुद्धा ती प्रोसेस खूपदा डिले होते. दुसरं कधी कधी काय होतं एक्झॅक्टली ऑपोजिट, की कंपॅनियन म्हणून मला जे काही इन्व्हेस्ट करावं लागणार आहे तेवढी माझ्याकडे मेंटल आणि फिजिकल बँडविड्थच नाही आहे. इदर मी एक्सेसिव्हली बिझी आहे किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये जॉब बर्नआउटसारखी गोष्ट एक्सपिरियन्स करते आहे किंवा करतो आहे. माझं लाईफ आत्ता माझ्या कामाशी इतकं शिवलं गेलेलं आहे की मला जेमतेम रोजचा झोपायच्या आधी तासभर वेळ स्वतःसाठी मिळतो. मग मला असं वाटतं लग्न नावाची ब्याद आपण आपल्या आयुष्यामध्ये कशाला आणून बसवायची आणि बसवू कुठे. मला कधी कधी जर सॅटर्डेलाही वर्क करावं लागतं आणि संडेलाही मला माझ्या कामाचे फोन हँडल करावे लागतात, कुठे लग्न करू? सो कधी कधी मी वेलबिंगमध्ये नसणं किंवा माझ्याकडे नात्यासाठी मेंटल फिजिकल बँडविड्थ नसणं ह्यामुळे सुद्धा लोकांना रेडीनेस वाटत नाही. आणि आणखी एक शेवटची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये, फ्रेंडशिप्समध्ये आपल्याला जे काही पास्ट अनुभव आलेले असतात, ब्रेकअप्स असतात किंवा कधी कधी गैरसमजातनं भांडणं भरपूर झालेली असतात, तर यातनं ना एक टॉक्सिक अनुभव माझ्या मनामध्ये आठवण म्हणून राहतो. आणि तो अनुभव तुम्हाला पुढच्या नात्यांमध्ये जाण्याच्या आधी एक स्पीड ब्रेकर लावतो की तुला जायचं आहे का. तर हे या लग्नाच्या प्रोसेसमध्ये फार कॉमन आहे की 4 भेटींनंतर आता हो म्हणूयात का, ह्या पॉईंटला मुलगा किंवा मुलगी बॅकफूटवर जातात आणि म्हणतात नाही मी याला रेडीच नाही. ह्याच्यानंतर मला असं जाणून घ्यायला आवडेल की पालकांच्या अपेक्षा आणि मुलामुलींच्या अपेक्षा ह्याच्यामध्ये एक नाही म्हणलं तरी खूप तफावत दिसते. पालकांची बाजू वेगळी, जास्त प्रॅक्टिकल असते, वेरॅज मुलं मुली माझी कॉम्पॅटेबिलिटी किती आहे, मला या व्यक्तीबरोबर चांगली वाईब येते का, अशा गोष्टींवरती जास्त फोकस्ड असतात. ह्याच्यामध्ये क्लॅशेस होतात. सो हा कसा आपण म्हणजे ह्या कॉन्फ्लिक्ट कसा सोडवू शकतो? मला असं वाटतं की माझ्या मुलाला किंवा मुलीला शांतपणे कम्पॅटेबली छान संसार करता यावा अशा दृष्टीने पालकांच्या अपेक्षा असतात, ज्याच्यामध्ये दोघांची फायनान्शियल सिक्युरिटी, त्याच्यानंतर फॅमिली सिच्युएशन्स आता आपली जशी सिच्युएशन आहे तशाच सिमिलर असणं, म्हणजे खूप ॲडजस्टमेंट्स म्युच्युअली करायला लागणार नाहीत. आणि प्लस लोकेशन कुठे असावं, घरातल्या लोकांची शिक्षणं झालेली असावी का, म्हणजे बेसिकली मुलासाठी किंवा मुलीसाठी खूप वेगळे ट्रान्झिशन्स करायला लागू नाही आहेत अशी खरं तर आईबाबांची अपेक्षा असते. आता मुलामुलींची अपेक्षा ज्या असतात त्या खूप व्यक्ती स्पेसिफिक असतात. म्हणजे मला त्या व्यक्तीबरोबर कसं वाटतंय, आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर टीमवर्क वाटतंय का, तो स्वतःची स्वतः किंवा ती स्वतःची स्वतः निर्णय कसे घेता येईल, त्याची प्रोसेस कशी आहे, लाईफकडून आम्हाला काय हवं आहे. सो हल्ली मुलं मुलींना असा विचार आधी करतात आणि मग त्या सगळ्याच्या अनुषंगाने आईवडिलांनी बोलणारे जे मुद्दे आहेत ना ते पूर्ण त्यांच्या दृष्टीने चुकीचे नसतात, पण ते मुद्दे सेकंडरी होतात. हां, मग तिथे कुठेतरी ते टग ऑफ वॉर होतं. आणि अशा वेळेस होतं काय, मुलांना हे जे मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत सो कॉल्ड, ते मुद्दे आईबाबांच्या काळामध्ये लग्नाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे नव्हतेच, ज्या काळात त्यांची लग्न झाली होती. त्यामुळे त्यांना वाटते हे काय तुझं नवीनच. म्हणजे हल्ली मुलं मुली जो शब्द वापरतात की
मला ना असं छान वाईबिन नाही होता येते, किंवा मला ना तो व्यक्ती क्लिक नाही होते, किंवा ना चांगला आहे म्हणजे तो, पण मला ना असं इतकं इंटुइट नाही वाटत आहे. ह्या सगळ्या संकल्पनाच आईबाबांसाठी एलियन आहेत. म्हणून मग ते म्हणतात तू तुझ्या 4 गोष्टी सोड, आम्ही जे सांगतोय ते आहे ना, मग लेट्स गो अहेड. मग मुलं मुली म्हणतात तुम्ही या तुमच्या 4 गोष्टी सोडा, मी ज्या गोष्टी बघतोय किंवा बघतेय त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मग अशा वेळी प्रॅक्टिकल गोष्टींचं काय, तर मला वाटतं अपेक्षा मुलामुलींच्या असू देत, नाही तर अपेक्षा पालकांच्या असू देत, कुठेतरी प्रत्येक प्रोफाईल वाईज किंवा प्रत्येक स्थळावाईज, प्रपोजल वाईज आपल्याला गोल्डन मीनवर येता आलं पाहिजे. म्हणजे आई बाबा म्हणतात तितकं ते नसेल, पण निदान इतकं तरी आहे. मी म्हणते तितकं ते होणार नाही, पण निदान इतकं तरी होईल. अशा पद्धतीचा गोल्डन मीन आपल्याला काढता येतोय का हे बघूयात. इव्हेंच्युअली सगळ्यांना ही कंपॅनियनशिप चांगली जमून आणि टिकून आणि फुलूनच हवी. मग त्या बाबतीत मुलामुलींनी सुद्धा एकच आपली आग्रही भूमिका धरू नये, आणि आईवडिलांनी थोड्या त्यांच्या गोष्टींच्या बाबतीत फ्लेक्झिबिलिटी दाखवावी. जिथे आपण म्हणतो की आपली मुलं मुली इतकी मोठी झाली आहेत की त्यांनी लग्न करावं, मग त्या पॉईंटला मला व्यक्ती म्हणून काय वाटतं, या गोष्टींचं महत्त्व थोडं कमी करायला काय हरकत आहे. लग्न ही शेवटी मुलामुलींची आहेत ना. पेरेंट्सचा रोल हा या प्रोसेसमध्ये सुद्धा सपोर्टिव्ह आहे, आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांचा रोल सपोर्टिव्हच असला पाहिजे, कारण तरच ती लग्न टिकू आणि फ्लरिश होऊ शकतात. बरोबर. म्हणजे या प्रोसेसमध्ये ठरवण्याच्या आई वडिलांचा हस्तक्षेप कसा, किती असावा, आणि त्यांनी कुठे थांबायचं हे त्यांना कसं कळलं पाहिजे. म्हणजे हस्तक्षेप शून्य हवा, पण काय हवा तो सपोर्ट. आता सपोर्ट 2-3 गोष्टींचा आहे. कधी कधी ना मुलं मुलींच्या बाबतीमध्ये या प्रोसेसला सुरुवात करायला किंवा या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेटिव्ह असायलाच खूप अडचणी असतात. ते बिझी असतात म्हणून असेल, महत्त्व एवढं वाटत नसेल म्हणून असेल, बोर होतं त्याच गोष्टी परत करायला म्हणून असेल. सो अशा वेळी मागे न लागता पण निदान एक 10-15 दिवसातून एकदा हा विषय काढून काय कसं चाललंय, आम्ही आमच्या बाजूनी काय करू, तू या मुलाला किंवा मुलीला भेटलास त्याच्यानंतर काय कसं वाटलं तुला, इतपत कॉन्व्हर्सेशन घरात पाहिजे. पण आपल्याकडे इतर पूर्ण विषय बंद, कारण आता मी बघणारच नाही आहे, कारण काय तू काहीच करत नाहीस, असं तरी टोक गाठलं जातं. नाही तर सकाळ दुपार संध्याकाळ केवळ हाच विषय, एवढी चर्चा होते. मग ज्या बाबतीत माझ्या मागे लागलं जातं त्या बाबतीमध्ये व्यक्ती म्हणून सुद्धा माझ्याकडून ते अवॉइड केलं जातं. सो सपोर्ट असावा, म्हणजे आपण या प्रोसेसमध्ये मुलांबरोबर चालावं. पण मुलांचं लग्न ही आपली एकट्याची जबाबदारी नाही आहे. सो माझीच ती जबाबदारी आहे या विचारातून जोपर्यंत आपण बाहेर येत नाही तोपर्यंत आपला प्रेझेन्स मुलांना हस्तक्षेपाचा वाटणं थांबणार नाही. हां, आणि इवन प्रोसेसमध्ये सुद्धा तुला काय वाटलं, मग तुला ती व्यक्ती एवढी एक्स्ट्राऑर्डिनरी छान वाटली, काय आवडलं त्या व्यक्तीला, मला नाही आवडली ती व्यक्ती, हा हस्तक्षेप आहे. माझं असं मत पडलं, तू पुढच्या वेळेस भेटायला जाशील तेव्हा या 4 गोष्टी सुद्धा बघ. हे सपोर्टिव्ह आहे. मी माझं मत द्यायचं आहे, पण मी माझं मत लादायचं नाही आहे. ते गतीच्याही बाबतीमध्ये आहे, ते निर्णयाच्या बाबतीमध्ये आहे, ते कोणाला भेटायला जायचं याच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे कित्येकदा हल्ली मुलं मुली रिप्लाय करत नाहीत म्हणून आई वडील सुद्धा त्यांच्या नावाने मेसेज पाठवून टाकतात. हा हस्तक्षेप आहे, आणि हा आपण नक्की करणार नाही. यानंतर पत्रिका बघणं, पत्रिकेत किती गुण जमत आहेत त्याच्यावरनं डिसिजन घेणं हे आजच्या काळात किती योग्य आहे. हे बघा, प्रत्येक गोष्टीचं एक सायन्स आहे. जसं ते फेस रिडिंगचं आहे, पाम रिडिंगचं आहे, ते हँडरायटिंग ॲनालिसिसचं आहे, तसं पत्रिकासुद्धा डेफिनेटली एक शास्त्र आहे. पण आपण एक थोडासा कॉन्टेक्स्ट समजून घेऊया. ज्या काळामध्ये पत्रिकेचं महत्त्व अनन्यसाधारण होतं त्या काळामध्ये मुलं मुली एकमेकांना 7-7 आणि 8-8 वेळा भेटू नाही शकायचे. माझी पर्सनॅलिटी काय आहे हे गेज करण्या इतकी मॅच्युरिटी वयाच्या 12 आणि 13व्या वर्षी नव्हती. आता 29 आणि 30व्या वर्षी जिथे लोक लग्नासाठी उभे राहत आहेत त्यांना मला काय हवं आहे हेही माहिती आहे, मी कसं आहे हेही माहिती आहे. आणि आपला आजच्या काळामध्ये व्हर्च्युअल, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जनसंपर्क इतका असतो की माणूस गेज करता येणं हे आपल्या सगळ्यांना अवगत झालेली कला आहे. बरोबर. हां, सो एवढ्या इंटरॅक्शन नंतर आपल्याला व्यक्ती गेज करता यायला हवा आयडियली. सो त्याला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. जर या सगळ्यामध्ये आपल्या कम्फर्टसाठी आपण पत्रिका हा एक ॲडिशनल
खुंटी टाईट करण्याचा फॅक्टर म्हणून बघत असू तर व्हेरी वेल अँड गुड. पण यातले कुठलेच फॅक्टर्स किंवा कुठलेच क्रायटेरियाज हे असे वन टाईम मेकिंग आणि नाही तर जुळलं नाही तर मोडलं असे क्रायटेरिया नाही आहेत. सो त्याच्यामुळे कित्येकदा चांगली प्रोफाईल्स आणि स्थळं आणि प्रपोजल्स रूल आउट होतात की हेच जमलं नाही, तेच जमलं नाही, हेच असं झालं नाही असं. तर ते आपण टाळूयात. आता आपण अरेंज मॅरेजबद्दल मोस्टली बोललोय, पण समजा कोणाचं लव्ह मॅरेज करण्याच्या टप्प्यामध्ये कोणी असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे? कारण तुम्हाला माणूस तर तो समोरचा माहिती असतो, त्याच्याबरोबर तुम्ही एवढा वेळ घालवलेला असतो, त्यामुळे माणसाबद्दल तुमची खात्री असते. पण इतर गोष्टी आता तुम्हाला डिस्कस कराव्या लागतात, लग्न ठरतंय म्हणून. तर लव्ह मॅरेज पर्टिक्युलरली असेल तर तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी बघितल्याच पाहिजे? आणि नसेल काही पटत किंवा काही गोष्टींमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार असेल तर त्या कशा डील करायच्या? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लग्न अरेंज मॅरेज असू देत नाही तर लव्ह मॅरेज असू देत, लग्नानंतर एकत्र राहायला सुरुवात करणं हे ट्रान्झिशनच असतं. लव्ह मॅरेजमध्ये ना व्यक्ती मला वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुभवांमध्ये आधी आवडायला लागते, मग मी त्याचा किंवा तिचा विचार करायला लागतो किंवा लागते की मला ह्या व्यक्तीला कंपॅनियन म्हणून बघायचं आहे का. ह्या विचारानंतर आपण त्या व्यक्तीला ते विचारतो आणि तुम्ही एकमेकांना हो म्हणता आणि मग एक रिलेशनशिप नावाचा फेज सुरू होते. रिलेशनशिपला सुद्धा आपण कम्फर्ट म्हणूया, कारण जरी आपण रिलेशनशिपमध्ये असलो तरी मी माझ्या आयुष्याची पेरिफेरी इंडिव्हिज्युअली जगत असते, तू तुझ्या आयुष्याची पेरिफेरी इंडिव्हिज्युअली जगत असतोस. आपल्या दोघांमध्ये थोडंसं एक इंटरसेक्शन असतं ज्याला आपण रिलेशनशिप म्हणूया. बरोबर. आता ते इंटरसेक्शन वाढणार आहे कारण लग्न झाल्यानंतर आपण ॲक्च्युली एकत्र राहणार आहोत. सो मला ज्या तुझ्यातल्या 5 गोष्टी खूप आवडल्या होत्या त्याच्यावर विचार करून त्याला हो म्हणून मी बाकी 70 गोष्टींच्या बाबतीत हो असा निर्णय घेतला आहे. प्रेमात पडतानाही सगळं छानच आहे, उत्तम आहे. पण जर आपल्याला प्रेमात आंधळं व्हायचं नसेल तर तिथून पुढे जेव्हा आपण लग्नासारखा कॉन्शियस निर्णय त्याच व्यक्तीबरोबर घेतो त्या पॉईंटला सुद्धा अरेंज मॅरेजच्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपण जसं बोलतो, मला कशा गोष्टी अपेक्षित आहेत, कसं मला आपल्या घरातलं सेलिब्रेशन सण समारंभ असावेत असं वाटतं, या गोष्टींबरोबर या गोष्टींच्या बाबतीत ॲक्टिव्हली चर्चा व्हायला हरकत नाही. आता बऱ्यापैकी वेळा होतं काय की आपल्याला या सगळ्या 4, 5, 3 वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतच असतो की या व्यक्तीच्या घरात खरंच गोष्टी कशा असतात, डिसिजन मेकिंग कसं असतं, प्रॉब्लेम सॉल्विंग ते कसं करतात, घरामधले कम्युनिकेशन पॅटर्न कसे आहेत. अशा वेळेस हां ठीक आहे, मला काही हे अफेक्ट नाही करणार असा विचार करण्याच्या ऐवजी कॉन्शियसली ते बघावं. जर आपल्यासाठी ते एक वेगळं ट्रान्झिशन असेल तर स्वतः त्या ट्रान्झिशनकडे जाण्याचा प्रयत्न करावा आणि जिथे ते ट्रान्झिशन करणं शक्य होणार नाही तिथे हे आपल्या जोडीदाराला सांगायला सुरुवात करावी की मी बघते, हे ऑब्झर्व करते की हे बऱ्यापैकी वेळा तुमच्या घरातलं रुटीन आहे, माझ्यासाठी हे थोडं अवघड आहे आणि थोडा म्हणजे अयोग्य पण नाही आहे का जर खूप लोक चर्चा चरवण करत असतील आणि निर्णय घेत असतील. वेळाच एखाद्या मुलीला खूप सोलली निर्णय घेण्याची सवय असेल तर याचा गोल्डन मीन काढण्यासाठी आपण दोघं नवरा बायको, वुड बी नवरा बायको म्हणून काय करू शकतो, हा एफर्ट रिलेशनशिपमध्ये असताना सुद्धा करायला हरकत नाही. आणि अशा वेळेस घरी पण सांगता येतं की आपल्याकडे कम्युनिकेशनची ही पद्धत आहे पण ही थोडा वेगळा विचार करते. म्हणजे तुम्हाला एकदम शॉक नको बसायला ती घरात आल्यानंतर की अरे बापरे ही अशी कशी. ऑब्व्हियसली आम्ही दोघं ही गोष्ट न घडू देण्यासाठी एफर्ट करूच, पण या घरामध्ये येणारी व्यक्ती पण कशी आहे हे जेव्हा लव्ह मॅरेजमध्ये आधी घरांमध्ये माहिती असतं त्याच्यासाठी तुम्ही स्वतःलाही प्रिपेअर करू शकता. नाहीतर लव्ह मॅरेज नंतरही लोक हे म्हणतातच की प्रेमात पडलो तेव्हा दिसत नव्हतं किंवा या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत की प्रेमात आंधळच झालं किंवा प्रेम आंधळं असतं, तर तुम्ही त्याला डोळसपणाचं रूप देऊ शकता. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे कॉन्शियसली बघता तेव्हा त्या ट्रान्झिशनसाठी तुम्ही एकमेकांशी बोललं पाहिजे, स्वतःची मानसिक तयारी केली पाहिजे. मलाही इन्व्हेस्ट करायचं आहे, मलाही अडॅप्ट करायचं आहे, मिळून काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत, हा अप्रोचही आपल्याला ठेवायला लागतो. नाहीतर लव्ह मॅरेजमध्ये प्रेम काय आधीच संपलं, नंतर उरलं ते फक्त लग्न, हे सुद्धा डायलॉग कपल्स बोलतात.
म्हणजे लव्ह मॅरेजसाठी जर का मला घरी सांगायचं असेल, घरच्यांना कन्व्हिन्स करायचं असेल, एस्पेशली इंटरकास्ट मॅरेजेस असतात किंवा इंटर रिलिजियस मॅरेजेस असतील, तेव्हा मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे? कारण पालकांसाठी नाही म्हणलं तरी एक मोठं ट्रान्झिशन असतं की इंटरकास्ट मॅरेज आहे, पटकन मी हो म्हणेल नाही म्हणेन घरचे ह्याची गॅरंटी नसते. सो अशावेळी मुलांनी काय पावलं उचलली पाहिजे? कशा पद्धतीने पोलाइटली तुम्ही कम्युनिकेट केलं पाहिजे किंवा काय चुका मोस्टली होतात? मला असं वाटतं ना, इथे आपली बाजू पटवून देण्याच्या ऐवजी आई वडील असू देत नाही तर मुलं असू देत, त्यांनी आधी माझ्या आईबाबांना असं का वाटतंय, ही काळजी कशातून येते, हा नकार कशातून येतो, याचा थोडासा विचार करावा. बहुतांशी वेळा आईबाबांचं म्हणणं हे तुझ्या आयुष्य पद्धतीमध्ये तुला खूप बदल करावे लागू शकतील आणि ते बदल तुला अवघड जातील अशी ती काळजी असते. इदर त्या काळजीचं उत्तर असं आहे की मी इदर त्या बदलांसाठी तयार आहे हां, किंवा तुम्हाला वाटतंय ते बदल तितके मोठे बदल नाही आहे, कारण मी जेव्हा 2-2.5 वर्ष या व्यक्तीला ओळखते तेव्हा मी हे जवळून बघते की त्याची आयुष्य पद्धती आणि माझी आयुष्य पद्धती यात फार फरक नाही आहे, 19-20चा फरक आहे. आता ते एका वेगळ्या कास्टचे आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे गोष्टी खूपच वेगळ्या आहेत हां. तर ही मुळात पालकांची ही भीती आधी मुलांनी पण समजून घ्यावी असं मला वाटतं. आणि जर ते तसे बदल नसतील तर त्या बाबतीमध्ये सांगावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला त्या व्यक्तीमधलं एक्स्ट्राऑर्डिनरी काय वाटलं, कुठे मला छान टीमवर्क सेन्स झालं, याच्याबद्दल थोडंसं घरच्यांशी बोलावं. पण घरच्यांशी बोलायच्या आधी तुम्ही आधी या गोष्टीला कन्व्हिन्स्ड आहात का? माणूस ना पॉझिटिव्ह अटेन्शन आणि प्रेमासाठी बऱ्यापैकी भुकेलेला असतो. तर मुलगी असू देत नाही तर मुलगा असू देत, मला पॉझिटिव्ह अटेन्शन मिळतं आहे आणि आम्हाला टुवर्ड्स इच अदर अट्रॅक्शन वाटतं आहे, म्हणून आम्ही एकमेकांची लग्न करायलाचा निर्णय घ्यायचा का, ह्या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. कारण अट्रॅक्शन आणि कोणीतरी क्रश आहे माझा, मला ह्याच्याकडे बघून छान वाटतं, मनात असं अगदी छान फुलपाखरं उडतात, हे वालं फिलिंग येणं हे वेगळं आहे. आणि त्याच्याबरोबर आयुष्य काढण्याचा कॉन्शियस निर्णय घेणं ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. अर्थात प्रेमाने या गोष्टी सुकर होतात, पण प्रेम आणि लाँग टर्म कंपॅनियनशिप ह्या गोष्टी एक्झॅक्टली सेम नाही आहेत. सो एकत्र राहायला काय छान गोष्टी लागतात एकमेकांबरोबर आणि हाऊ वुड वी कॉम्प्लिमेंट इच अदर, हे बोलणं आणि हे अनुभवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या बाबतीत गॅरंटी वाटल्याशिवाय लग्नाचा निर्णय घेऊ नये. ओके. यामध्ये मला असा एक आत्ता प्रश्न सुचला की करिअर ओरिएंटेड पार्टनर पण मला हवा आहे आणि फॅमिली ओरिएंटेड पार्टनर पण मला हवा आहे. सो मी एकाच व्यक्तीमध्ये सगळ्या आस्पेक्ट्स शोधायचा जो प्रयत्न करते, तर ह्यामध्ये काय होऊ शकतं? आणि हे म्हणजे एकच व्यक्ती सगळं नाही करू शकत, त्यामुळे कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज काहीतरी करावं लागू शकतं. आणि या दोन्ही बाजूंनी अपेक्षा असतात की मला करिअर पण चांगलं हवं आहे आणि फॅमिलीची काळजी पण घेणारं हवं आहे. आता फॅमिलीची काळजी घेणं आणि करिअर करू शकणं हे आजच्या काळामध्ये कुठल्याही मुलींनी किंवा मुलांनी करायचे जेंडर स्पेसिफिक गोष्टी नाही राहिल्या आहेत. म्हणजे एक काळ होता की जिकडे लग्नाची जी संकल्पना होती ती पण सोपी आणि सुटसुटीत होती, की बाई जी आहे ही बेसिकली होम आणि फॅमिली मॅनेजमेंट बघते आणि पुरुष आहे तो घराचा ब्रेडविनर आहे. बरोबर. त्याला कॉम्प्लिमेंट करणारं काम ती स्त्री पण करते, पण तिचं प्रमुख फोकस हा मुलं आणि स्वतःची मुलं बाळं सांभाळणं, त्यांचं संगोपन आणि नातेवाईक आणि संबंध, सण समारंभ असं तिचं स्वरूप आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये या सगळ्या बाबतीत अगदी उजेड आहे. म्हणजे तुझं सांगितलंस की मुलाला 1.25 तास सांभाळ, तर मी घड्याळ लावून 1.25 तासात सांभाळीन. तर मुळामध्ये आत्ता बाईचा रोल, एका स्त्रीचा रोल खूप इव्हॉल्व झाला आहे, कारण ती करिअर पण करते, ती पैसेही कमवते आणि काही गोष्टी जेंडर रोल्सनुसार सुद्धा फॅमिली मॅनेजमेंटच्या, टापटीपिटीच्या, नीटनेटकेपणाच्या तिने तिच्या आईला करताना बघत आल्यामुळे त्या गोष्टीत ती प्रॉमिनंटली लक्ष घालू शकते. तेवढं रोलमधलं इव्हॉल्व होणं पुरुषांच्या बाबतीत आपल्याकडे झालेलं नाही. आणि अगदी ब्लंट वाटेल हे स्टेटमेंट, पण दॅट इज व्हेरी ट्रू. त्यामुळे बघा, मी 1 तास सांभाळलं, अरे पण मूल हे आपल्या दोघांचंच आहे आणि मी जिथे बाहेर गेली आहे तिथे सुद्धा मी कामासाठीच बाहेर गेलेली आहे. त्यामुळे
लग्न करायला लागल्यानंतर आणि लग्न झाल्यानंतर आता हा घरातला केअरसुद्धा काढतो, हे आईवडिलांनी बोलून नाही आहे. कारण जिथे मुलगा आणि सून दोघंही कमवत आहेत तिथे ह्यांनी काय किंवा तिने काय केअर काढला, घर साफ केलं, फरक काय पडतो. खूप दमून आलेल्या घरातल्या मुलींनी जर अन्न ऑर्डर केलं बाहेरून, कारण 9 नंतर ती स्वयंपाकाला कधी सुरुवात करेल, तर त्यावेळेची ती सोय असा आपण विचार करूयात. जर आपण तिला सपोर्ट करू शकत नसू तर आता काय हॉटेल्सच मिळतं खायला, हे आपण म्हणू नाही आहे. जर आपण ॲडिशनल मेड त्याच्यासाठी ठेवू शकत असू तर त्याची सोय बघावी. सो मला असं वाटतं की या ज्या एक्सपेक्टन्सीज आहेत ना, तर त्याच्यामध्ये जेंडर रोल्स आजच्या काळानुसार अधिकाधिक इव्हॉल्व्ह होत जाणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जेंडर डायव्हर्सिटी किंवा जेंडर इक्वॉलिटी ही फक्त म्हणायची गोष्ट नाही आहे, प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्याची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्याची ना आईबाबांपासून सुरुवात खूप मोठी होते, कारण त्यांच्या पिढीसाठी हे खूप मोठं ट्रान्झिशन आहे. म्हणजे येणारी सून घरातल्या सगळ्या गोष्टी आणि सर्व नाती आणि करिअर एका वेळी का नाही सांभाळू शकत, कारण हे ह्युमनली इम्पॉसिबलच आहे. कारण तिचा जॉब या सगळ्याला कॉम्प्लिमेंट करणारा 4 आणि 4.5 तासाचा जॉब नाही आहे. वी नीड टू बी व्हेरी व्हेरी सर्टन की आता 10-12 तास काम सगळ्यांना करावं लागतं आणि हाय स्ट्रेस जॉब्स आहेत. त्यामुळे जे काम आधी बाई करायची ते आता बाई आणि पुरुष दोघांनाही करावं लागतं. जे काम आधी पुरुष करायचं ते बाई अनेक वर्षांपूर्वी करायला लागलेलीच आहे. सो आय थिंक ऑल इन वन इज फॅन्टसी. आणि आय एम नॉट इवन सेईंग दॅट ओनली फॉर बॉईज आणि ओनली फॉर गर्ल्स. मुलग्यांच्या बाबतीतही नेहमी असा विचार करावा की तो करिअर ओरिएंटेड पण पाहिजे, त्याला अभ्यासाची आवड पण पाहिजे, तो टापटीपसुद्धा असला पाहिजे. असं सगळं नाही मिळू शकत. शेवटी वी आर टॉकिंग अबाउट ह्युमन बिईंग्ज. आणि आपण जिथे दुसऱ्या व्यक्तीकडनं अपेक्षा करतो तिथे आपण कुठे पिक्चर परफेक्ट होत. म्हणजे मीही शॉर्ट टेम्पर्ड आहेच, माझंही कधीतरी डोकं फिरतंच, मी सुद्धा कधीतरी रॅडिकल वागू शकते, मीही कधीतरी लेझी वागते ना, मीही कधीतरी कामाच्या ठिकाणी चालढकल करते. ह्या सगळ्या काही गोष्टी या माझ्याकडे आहेत. जो परफेक्ट कोणीच नसतं. सो त्याची आससुद्धा नको, कारण त्यातच खूप वेळ जातो. शेवटच्या टप्प्याकडे येते मी, की जर का तुमचं लॉंग टर्म रिलेशन हे तुटलं असेल आणि तेही मोस्टली 26-27 या वयामध्ये, तर त्याच्यानंतर तुम्ही दुसरं लग्नाचं वय आहे म्हणून तुम्हाला लग्न ही करण्यासाठी घरचे फोर्स करतायत, तर तुम्ही हील होण्यासाठी किती वेळ स्वतःला घेतला पाहिजे, किंवा वाईट अनुभव आले असतील तर समोरच्या पार्टनरवरती मला विश्वास ठेवायला प्रॉब्लेम येतो, ट्रस्ट इश्यूज निर्माण होतात. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्वतःसाठी किती वेळ द्यायला पाहिजे आणि नवीन नात्यासाठी कसं ओपन अप व्हायला पाहिजे? मला असं वाटतं की एका नात्यातून मी बाहेर येऊन ते दुःख एकटी पचवू शकत नाही आहे किंवा मला तो व्हॉइड झेलता येत नाही आहे म्हणून मी कुठल्या तरी वेगळ्या नात्यावर पटकन उडी मारू नये. हे नक्की, त्याला आपण रिबाउंड म्हणतो, तसं नसावं. कारण तो इनजस्टिस असतो स्वतःवर पण आणि तुमच्या होणाऱ्या पार्टनरवर सुद्धा. मग कसं ओळखायचं की मी आधीच्या नात्यातनं बाहेर आली आहे का? तर जेव्हा आपण ब्रेकअप या फेजमध्ये असतो तेव्हा आपण डिस्ट्रेसमध्ये आहोत हे आपल्याला कळत असतं. आपलं कामात खूप लक्ष लागत नसतं, आपल्याला स्वतःसाठी काही करावंसं वाटत नाही. कोणी हॅपी असणाऱ्या रिलेशनशिपमधल्या लोकांना एकत्र बघितलं की वाटतं की ओ माय गॉड, माझ्या आयुष्यातली ही गोष्ट नुकतीच मोडून पडली आहे. खूप हसल्यानंतर अचानक रडू येतं, मूड स्विंग्स होतात. हे टिपिकल साईन आहेत की तुम्ही अजूनही त्या फेजमधनं बाहेर आलेला नाही आहात. मग तुम्ही हील होता म्हणजे काय होतं? तुम्ही तुमच्या याच पास्टकडे शांतपणे बघू शकायला लागता, थर्ड पर्सनसारखं बघायला लागू शकता. ही गोष्ट आज नाही तर उद्या कदाचित संपलीच असती. कदाचित ह्या 4 गोष्टी मला या व्यक्तीबरोबर कोपअप करताही आल्या नसत्या. अशा काही गोष्टी तुम्हाला आठवायला सुचायला लागतात. तुमचं वेलबिंग परत आलं आहे हे तुम्हाला जाणवतं की माझं रुटीन आता छान सेट आहे, मी त्याच्या बाबतीमध्ये अजून काय करता येईल याचा विचार करते आहे. कामाच्या ठिकाणी मला आता वाटतं आहे की काहीतरी अचीव करावं, काहीतरी नवीन शिकावं, वेगळंच काहीतरी ट्राय करावं लाईफमध्ये, एखादी वेगळी हॉबी करावी, मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटायला सुरुवात करावी, ब्रेकअपबद्दल किंवा कुठल्या तरी गोष्टीबद्दल थोडासा ह्युमर क्रॅक करावा. यातनं तुमच्या असं लक्षात येतं की मी बाहेर येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीबद्दल राग, इरिटेशन आणि ॲग्रेशन वाटायच्या ऐवजी कळत नकळत तुम्ही त्या व्यक्तीच्या वागण्याला त्याला फॉरगिव्ह करायला शिकता.
दिस इज अ ट्रू साईन वेर यू नो दॅट यू हॅव कम आउट ऑफ इट, की तुम्ही त्या व्यक्तीबद्दल आता न्यूट्रल फेस करताय, झालं गेलं झालं, म्हणजे आता मी हील्ड आहे, मला काही वाटत नाही आहे, त्या व्यक्तीचंही चांगलं व्हावं आणि माझंही चांगलं होईलच, ह्या फेजवर मी आहे. त्या पॉईंटला यू कॅन बी सर्टन की आय कॅन पॉझिटिव्हली थिंक अबाउट अदर रिलेशनशिप्स. आणि माझ्या ब्रोकन रिलेशनशिपमधनं माझे टेकअवेज काय होते, काय मी शिकलो किंवा काय मी शिकले, काय टाळायला पाहिजे, कशाच्या बाबतीमध्ये खूप कॉशियस असलं पाहिजे, ह्याची शिदोरी आज माझ्याकडे आहे ना, मग आय एम हील्ड. खूप मस्त डिटेलमध्ये मला माहिती मिळाली आणि आय होप आपल्या तरुण ऑडियन्सला सुद्धा लग्नापूर्वी कोणत्या गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय केल्या पाहिजे स्वतःमधल्या, जेणेकरून तुम्हाला कसा चांगला पार्टनर हवा आहे हे तुम्ही स्वतःला क्लॅरिफाय करू शकता. सो काही प्रश्न असतील तर परत आम्हाला कमेंट करून विचाराच, आम्ही पुन्हा एक एपिसोड याच्यावरती घेऊन येऊ. तोपर्यंत द ऑडिवनला सबस्क्राईब आणि लाईक अवश्य करा. धन्यवाद.